त्रिगुणत्रय मूर्ती दत्त हा जाणा, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा. नीती नीती शब्द न ये अनुमाना, अखंड समाधी ध्यान मुनिजना. जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळीता हरली भवचिंता. जय देव जय देव. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हारपले मन झाले उन्मन. मी तूपणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. जय देव जय देव जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळीता हरली भवचिंता. जय देव जय देव. धन्य धन्य हो प्रदक्षिणा, सद्गुरुरायाची झाली त्वरा. सुरवरा विमान उतरायाची, पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या राशी. सर्व ही तीर्थे घडली आम्हा आदि करुणी काशी. धन्य धन्य हो प्रदक्षिणा, सद्गुरुरायाची झाली त्वरा. सुरवरा विमान उतरायाची. गुरुभजनाचा महिमा नकळे अगमा निगमासी, अनुभवते जाणती जे गुरुपदीचे रहिवाशी. धन्य धन्य हो प्रदक्षिणा, सद्गुरुरायाची झाली त्वरा. सुरवरा विमान उतरायाची. प्रदक्षिणा करुणी देह भावे वाहिला, श्रीरंगात्मज विठ्ठल पुढे उभा राहिला. धन्य धन्य हो प्रदक्षिणा, सद्गुरुरायाची झाली त्वरा. सुरवरा विमान उतरायाची. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. चारी मुक्तिदायक दाता उदार कल्पतरू. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. रूप जयाचे मन बुद्धी परवाचे अगोचरू. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. आत्मा रामे रामदास गोपाल करुणा करू. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय परब्रह्म सद्गुरु. मकर कुंडले दलपते प्रवान, कट्टु माने विराजितो. कट्टु माने विराजितो. मकर कुंडले दलपते प्रवान, कट्टु माने विराजितो. कट्टु माने विराजितो. तुझ्यार गाळा पितांबरा, चार पितांबरा, चार गळा पितांबरा. आवडे निरंतर झालं, आवडे निरंतर झालं. चार गळा पितांबरा, आवडे निरंतर झालं, आवडे निरंतर. तुका म्हणे माझे सर्व सुंदर. तुका म्हणे माझे सर्व सुख. तुका म्हणे माझे सर्व सुख. तुका म्हणे माझे
हॅलो बरोबर रामकृष्ण हरी सुख
झाले साजे विठ्ठला बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा रूप पाहता रमणे सुख झाले साजे विठ्ठला बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा बहुत सुकृताची जोडे म्हणून विठ्ठला बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा बहुत सुकृताची जोडे म्हणून विठ्ठला विठ्ठला बरवा तो माधव तो माधव तो माधव सर्व सुखाचे बाप रखुमा देवी 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 विठ्ठला बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा सर्व सुखाचे बाबा रखुमा देवी बरवा तो विठ्ठला बरवा तो माधव बरवा तो माधव जय जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम जय जय राम कृष्ण हरे जय राम जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय राम हाल दोघांच्या साईपूर तिकडे जाते बरं चला आवाज बरोबर हॅलो 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 धर्मरक्षवया चालते ना हा दोन्हीपैकी एक धर्माची मूर्ती धर्माची मूर्ती एक घर घ्या आहे आवाज आहे बस धर्मरक्षवयावतार घेशे धर्मरक्षवयावतार धर्मरक्षवयावतार घेशे धर्मरक्षवयावतार आपुल्या बाळीशी भक्तजन आपुल्या बाळीशी भक्तजन आपुल्या बाळीशी भक्तजन धर्मरक्षवयावतार घेशे धर्मरक्षवयावतार धर्मरक्षवयावतार घेशे धर्मरक्षवयावतार आपुल्या बाळीशी
भक्त जना पुण्या पाळीसी भक्त जन पुण्या पाळीसी भक्त अंबऋषीसाठी जन्म सोसिले अंबऋषीसाठी गर्भ सोशिले अंबऋषीसाठी जन्म सोसिले अंबऋषीसाठी गर्भ सोशिले दुष्ट निर्दाळीले किती एका निर्दाळीले किती एक निर्दाळीले किती एक धन्य तुझ कृपा सिंधू मनतीला सिंधू मनतील धन्य तुझ कृपा सिंधू मनतीला सिंधू मनतील दया नारायण कृपा सिंधू आपुला साच करी आपुला साज करी अंबऋषीसाठी जन्म सोसिले ऋषीसाठी गर्भ सोशिले अंबऋषीसाठी जन्म सोसिले अंबऋषीसाठी गर्भ सोशिले दुष्ट निर्दाळीले किती एका निर्दाळीले किती तुका म्हणे तुझं वर्णिती पुराणे तुका म्हणे तुझं वर्णिती पुराणे तुका म्हणे तुझं वर्णिती पुराण तुका म्हणे तुझं वर्णिती पुराणे दया नारायण कृपा सिंधू दया नारायण कृपा सिंधू दया नारायण कृपा सिंधू अंबऋषीसाठी जन्म सोसिले अंबऋषीसाठी गर्भ सोशिले अंबऋषीसाठी जन्म सोसिले अंबऋषीसाठी जन्म सोशिले निर्दाळीले किती एक निर्दाळीले किती एक निर्दाळीले किती एक बार कुमार बार कुमार बार विठ्ठला 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 कुंडली कवरद हरी ज्ञानदेव हरिनाथ भगवान मौनी ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज बाई सब चिंतन श्री गुरुदेव छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज भारत माते अपना अपना माता पिता की झाला 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 ताली 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 वाजवा धर्मरक्षवया अवतार घेसी धर्मरक्षवया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना अंबऋषीसाठी जन्म सोसिले दुष्ट निर्दाळीले किती धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील आपुला तू बोल साज करी अंबऋषीसाठी जन्म सोसिले दुष्ट निर्दाळीले किती एक तुका म्हणे तुझ वर्णिते पुराणे तुका म्हणे तुझ वर्णिते पुराण दया नारायण कृपा सिंधू अंबऋषीसाठी जन्म सोसिले दुष्ट निर्दाळीले किती एक पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझ्या पाया दंडवत तुझ्या पाया तुझे पाया तुझ्या पाया दंडवत तुझे पाया तुझे पाया
देवराया दंडवत तुझे पाया काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी अपोलिया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काही नेनीची बोलितो अति वचने भाविकाई का जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी मस्तक हे पायावरी मस्तक मस्तक हे पायावरी या वारकरी संताचा या वारकरी संताचा हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रथम नाम वक्रतुंड दुसरे कदंत दे तिसरं कृष्ण पक्षांगी चौथे गजवस्रदे पाचवे श्री लंबोदर सहावे विकट नावते सातव विघ्न आठव धूम्रवर नव श्री बालचंद्र दहावे विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजानन गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः धर्म रक्षवया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना अंब ऋषीसाठी जन्म सोसिले दुष्ट निर्दाळिले किती एक प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी घेतलेला अभंग जगाचे गुरु विश्वाचे गुरु विश्ववंदनीय संत श्रेष्ठ शिरोमणी वैराग्याची मूर्ती महान असे त्यागी पुरुष देहुगाव निवासी मानव देहामध्ये अवतरित होऊन देहासकट वैकुंठाला जाणारे जगदवंदनीय जगद्गुरु तुकोबरा यांचा अभंग आजच्या सेवेसाठी घेतलेला आहे. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी छोटासा परिहार द्यायचा तो असा गेले 12 वर्षापासून म्हणजे एक तप आपल्या आरडोळ गावामध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होऊन आज तागायत बरोबर 12 वर्ष झालेले आहेत. तेव्हापासून आपला नामेन्य चालू आहेत. मध्यंतरी काहीतरी अडचणीमुळं काहीतरी कोरोनाचं सावट असेल इतर गोष्टी असेल त्याच्यामुळे मध्यंतरी थोडा एक नामिन्य 4-5 वर्ष थोडा बंद राहिला. पण एक दत्त महाराजांचा प्रसाद सर्व ग्रामस्थांचं साथ विशेष करून आमच्या महिला मंडळांची खूप साथ 3 दिवस झाले रोज येत आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने हा 12 वर्षाचा एक तपाचा नामेन्य सोहळा पहा. ज्याचं नामचिंतन आहे ज्याची सेवा आहे ते दत्तप्रभू आहेत आणि त्या दत्तप्रभूंचा आज जन्मदिवस आहेत. दत्तप्रभूंनी भगवान विष्णू रूपाने अनेक अवतार धारण केल्यात. अनेक किती अवतार धारण केलेत? किती दगड बाबा? 10 अवतार. किती अवतार घेतलेत? 10 अवतार. आणि पुढे एक अवतार होणार आहे अजून. कोणता? कलंकी. कोणता होणार आहे? कलंकी. त्या कलंकी अवतारामध्ये माणूस केवढा असणार आहे माहिती का? केवढा असणार आहे? या मुला एवढा असणार आहे. हो, भागवतामध्ये वर्णन आले माणूस एवढीवढसा असणार आहे कलियुगामध्ये कलंकी अवतारामध्ये. असे भगवंताने 10 अवतार घेऊन पण भगवान दत्तात्रयाचा अवतार हा विशेष अवतार आहे. तुम्हा आम्हाला बोध करण्यासाठी, तुम्हा आम्हाला गुरुचं महात्म्य समजण्यासाठी, तुम्हा आम्हाला देवापर्यंत पोचण्यासाठी भगवान दत्तात्रयाने एका पतिव्रतेच्या पोटी अवतार धारण केला. आज त्यांचा बरोबर 6:22 त्यांचा जन्म मुहूर्त आहे. किती वाजून?
6:22 झाले का बरोबर 1 तास बाकी आहे. अजून 1 तासामध्ये बरोबर आपल्याला त्यांचा जन्म करायचा आहे. मुहूर्त वेळ तुकोबरा सांगतात, साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ. पर्वकाळ साधायचा असतो, मुहूर्त साधायचा असतो. अशा उक्तीप्रमाणे 12 वर्षापासून चालू असणारा नामयज्ञ सोहळा 3 दिवसाचा. पहिल्या दिवशी प्रवचन, कीर्तन, हरिपाठ. दुसऱ्या दिवशी कीर्तन, कालचा दुसरा दिवस होता. कीर्तन हरिपाठ जागर झाला. आणि आज तिसऱ्या दिवसाची सेवा. चला म्हटलं काय नाही, कोण नाही करत, तर चला म्हटलं प्रत्येक गावामध्ये सप्ते असतात, प्रत्येक गावामध्ये दत्त जयंती असते. मग म्हटलं आपणच कीर्तन करावं. फक्त दिलगिरी व्यक्त करतो, कोणाला विचारून मी कीर्तन माझं ठेवलं नाही. कारण चला कुठंतरी एक नाम येईन ना, आपल्या भगवंताचं नाम चिंतन घडावं या उद्देशाने आमचे लगड बाबा आज पहिल्याच वेळेस प्रवचन केलं, सुंदर प्रवचन केलं. असो, उद्या त्या निमित्त सप्ताह 1 दिवसाचा असो, 2.5 दिवसाचा असो, 1 दिवसाचा असो, किती दिवस असो, त्याची सांगता काल्याच्या कीर्तनाने होतच असते. आपलं भागवत धर्माचं शास्त्र सांगतंय. त्या उद्देशाने उद्याच्याला आपला काला 9 ते 10 एकच तास काल्याचं कीर्तन, 9 ते 10 काल्याचं कीर्तन करायचे. कार्यक्रमाची सांगता मी सर्व ग्रामस्थांना नारदीय गादीवरून विनंती करण्यासाठी विनंती करतोय. विनंती यासाठी करतोय, आयुष्यभर आपण जर संसार जर करत राहिलो आणि जर आपण थोडा देखील वेळ भगवत नामचिंतन मध्ये नाही घालवला तर भगवंत आपल्याला पुढे विचारणार आहेत. भगवंत नाही विचारित. कोणाचे दूत विचारतात? यमाचे दूत विचारतात. आणि यमाचे दूत तुमच्या आमच्या जवळ आता देखील आहेत. कुठं आहेत? कुठे आहेत? महिला मंडळ यमाचे दूत आपल्या जवळ आहेत. कुठे आहेत सांगा बरं. मी सांगू का? 1000 रुपये द्यासन ना कीर्तन झाल्यावरती? द्यासन ना? पहा, चित्रगुप्त नावाचा यमाचे दूत आहेत आणि ते आपल्या 2 भाऊ आहेत. एक इकडे, एक चित्र आणि एक गुप्त. एक चित्र आणि एक गुप्त. आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत, जानेवारी पासून डिसेंबर पर्यंत, जन्मल्यापासून मरेपर्यंत आपण दिवसभरात काय काय कर्म करतो ना, चांगले वाईट, त्यांचा पेन सतत चालू असतं. चांगले वाईट किती कर्म केली, चांगली किती केली, ती यादी आपली भगवंत त्या ठिकाणी. तो चित्रगुप्त नावाचा आहे ना, ते दूत आहेत, यमाचे दूत आहेत. ते आपल्या जवळच आहेत, त्याला कुठं जायचं लागत नाही, आपल्या जवळच आहेत. ते लिहून ठेवतात सगळं. सुनील महाराज वर्गडे सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय चमत्कार केले ते सगळं लिहिलं. तिथं वशिला चालत नाही, पैसा चालत नाही, तिथं फक्त एकच चालतं. काय चालतं? कर्म. आणि ते कर्म केलं का ते कर्म केलेलं कर्म भोगण्यासाठी यावं लागतं. नाथबाबा देखील त्याचं वर्णन करतात. काय वर्णन करतात? केले कर्म झाले त्याची भोग आले. केले कर्म झाले त्याची भोग आले. केले कर्म झाले त्याची भोग आले. उपजले मेले आईसे किती जन्माला आले, कितीक मेले. कारण तुमचा आमचा जन्म कितीक वेळा झाला आणि कितीक वेळा झाला माहिती का आपल्याला? ते फक्त संतांना माहिती. कोणाला माहिती? संतांना माहिती. तुम्हा आम्हाला नाहीये. तुम्हा आम्हाला कालचं काय झालं ते आठवत नाही. पहा, असो, ते चित्रगुप्त नावाचे ते आपल्या दोन्ही याच्यावरती असतात. ते आपलं लिखाण काम करत असतात. मनुष्य द्याला मृत्यू लोकामध्ये यावंच लागतो. तुम्ही म्हणसाल की आम्ही येणार नाही, असं कधीच होणार नाही. संत स्वइच्छेने येतात. काय करतात संत? स्वइच्छेने येतात. त्यांना जन्म आणि मरण नाही. ते स्वइच्छेने येतात आणि स्वइच्छेने जातात. ते कशासाठी येतात? कशासाठी येतात? येते उपकारासाठी.
उपकारासाठी साठी कोणावरती? किड्या मुंग्यावरती, मांजरावरती, कुत्र्यावरती, गाढवावरती, बैलावरती उपकार करण्यासाठी संत कोणावरती आहे, कोणासाठी येतात? तुमच्या आमच्यासाठी येतात. काय येतात? बुडते हे जनन देखवे डोळा, येतो कळवाळा म्हणून या. तुम्हा आम्हाला कर्मानुसार यावं लागतात. संत या ठिकाणी स्वइच्छेने येतात. आल्यानंतर ते पाहतात या मूर्ती लोकामध्ये मनुष्यजन बुडायला लागलेले आहेत. ते त्यांनी त्यांच्या डोळ्यांनी पाहिले आणि डोळ्यांनी पाहिले असले कारणाने ते तुकोबरे असेल, संत असतील, ते या मनुष्य देहाला विनंती करतात, हात जोडतात. तो काय करतात? संत हात जोडतात. तुम्ही आम्ही हात जोडतो ना बाबा, कोणामुळे? पण संत सर्वसामान्य जीवापर्यंत हात जोडतात आणि हात जोडून काय करतात? विनवणी करतात. काय विनवणी करतात? लागोनी या पाया विनवितो तुम्हाला, लागोनी या पाया विनवितो तुम्हाला, लागोनी या पाया विनवितो तुम्हाला, लागोनी या पाया विनवितो करताळी बोला मोखेडा मा, करताळी बोला करताळी बोला, मोखे राम करताळी बोला. संत स्वइच्छेने येतात आणि तुम्हा आम्हाला पायाला हात लावून करतात, विनवणी करतात. काय करतात? लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. काय करा? संसार करायला सांगत नाही, संसार तुमचा होत असतो. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. कशाच काय विनंती करताय तुकोबराया? करे टाळी बोला मुखी नाम. हाताने टाळी वाजवा आणि मुखाने नाम घ्या. ही विनंती करायला मी स्वर्गावरून वैकुंठावरून स्वइच्छेने इथं आलोय. कुणी मला पाठवलं नाही. कर्मानुसार मी जन्माला आलो नाही, पापानुसार जन्माला आलेलो नाही, अवतार घेतला नाही, किंवा वासनेपोटी मी जन्माला अवतार घेतलेला नाही. मी स्वइच्छेने आलो. कारण तुम्हाला जन्म भेटलाय, तुम्हा आम्हाला जन्म भेटलाय, पण तो कळाला नाही. कळाला का? नाही कळला. म्हणून ते तुम्हाला सांगायला इथपर्यंत आलेलो आहे. बाबा, नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, तयामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह हा दुर्लभ आहे, मिळणार नाही. जो मिळालाय तो आपल्याला कळत नाही, पण कळण्यासाठी हा मृत्यूलोक आहे. आणि मृत्यू लोकामध्ये आले तरी तुकोबराय देखील पुढे उपदेश करतात. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश, आयुष्याच्या सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त. चित्त शुद्ध करा. चित्त शुद्ध करा म्हणजे काय करा? तर हित ते करावे देवाचे चिंतन, करोनिया मन एकविध. हित जर करायचं, हित जर साधं देवाचं चिंतन करायला सांगितलं. ह्याच्यासाठीच आपल्याला देवानी जन्माला घातलेलं आहे. कशासाठी घातलंय? देवे दिला देह भजना गोमटा, पण तो या झाला फाटा बाधिकेचा. आता बाधिका कोणती? ऐका. आपल्याला देवाचा अवतार कार्यापर्यंत पोहोचायचं, जन्मापर्यंत पोहोचायचं. आपल्या जन्ममूर्तीचं रहस्य, संतांचं जन्म अवताराचं रहस्य आणि देवाचं रहस्य काय ते मला वर्णन करायचं. विठाला 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 विठाला. आपलं रहस्य काय? आपण का जन्माला आलो? कशासाठी जन्माला आलो? संत का येतात आणि देवाला का आणावं लागतं? हे वर्म आपल्याला जाणायचं. आपल्याला विषयाचा फाटा बसलाय आणि 3 प्रकारचे विषय कलियुगामध्ये मनुष्याच्या पाठीमागे लागलेले आहेत. पहिला विषय असेल तर वासना काम, दुसरा विषय असेल तर क्रोध, आणि तिसरा विषय असेल तर बाबा लोभ.
ह्याच्यामुळं मनुष्य देहाला दत्तप्रभूचं नाम चिंतन करता येत नाही. ह्याच्यामुळं मनुष्य देहाला ज्ञानोबा तुकोबरायची वारी करता येत नाही. ह्याच्यामुळं देहाला आषाढीची वारी करता येत नाही. आणि ह्याच्यामुळं देहाला परमार्थ कडू वाटतो. परमार्थ काय वाटतो? कडू वाटतो. आणि विषय काय वाटतं? गोड वाटतं. काम वासना ही गोड आहे पण शरीराला घातक आहे, पण ती गोड वाटते. क्रोध शरीराला घातक आहे पण सुखसाठी गोड वाटतो. लोभ पैसा यावा म्हणून शरीराला, देहाला, मनुष्याला गोड वाटतो पण पुढे तो घातक आहे. काय वर्म समजतंय ना? चिंतन समजतंय ना? विचार सागर मधलं सांगतोय, लक्षात घ्या. चिंतन थोडंच होईल पण सुंदर होईल. जीवनाचा उद्धारच होईल. विठाला विठाला बरं का? काम तुकोबरायला देखील प्रश्न विचारला, तुकोबराया तुम्ही संसारिक आहात, मग तुमच्यामध्ये वासना नाहीत का? तुकोबराय म्हणले आहेत. तुकोबराय तुमच्यामध्ये क्रोध नाहीत का? म्हणले आहेत. तुमच्यामध्ये लोभ नाहीत का? आहेत. पण हे तिन्ही विकार माझ्या जरी शरीरामध्ये असले, जीवाच्या जरी शरीरामध्ये असले, तर त्या जीवाच्या शरीरातल्या ज्या काम क्रोध लोभ आहेत ना, त्यांना मी एक गाठ मारलेली, एक गाठ. आणि या देहामध्ये एका बाजूला ठेवलेले आहेत. बाजूला ठेवून आणि या हृदयामध्ये काय ठेवलंय? मी विठ्ठल ठेवलाय. काय ठेवलंय? तुकोबरायचे प्रमाणे तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घर रिथे. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध लोभ केले घर रिथे. हे घरातलं बाजूला केलंय. मग हे मनुष्याला जर कळलं तर मनुष्याच्या पाठीमागे जे तीन विकार आहेत त्या विषयाचे, ते विषय त्या ठिकाणी येणार नाही. येतील का? पण तुकोबराय सांगतात, विषय ओढी भुलले जीव, विषय ओढी भुलले जीव, कोण करील त्यांची कीव? कोण कीव करील? मग कितीही जरी परमार्थ जर केला, कितीही परमार्थिक माणूस असू द्या आणि कितीही संसारातली माणूस असू द्या, त्यांनी कितीही परमार्थ केला, त्याचा परमार्थ पुरा होत नाही. का? तर अंतःकरणामध्ये जे विकार आहेत ना, ते विकार जोपर्यंत जात नाही तर त्या परमार्थाला काय अर्थ नाही. विठाला विठाला साधू संतांनी पाहिलं, जगद्गुरु तुकोबरायांनी ओळखलं, म्हणून ज्ञानोबरायांनी त्याच्यावरचे भाष्य केले. काय भाष्य केले? विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू तो विषय जीवासी गोडू झाला. गोड असणारा परमार्थ विषयामुळे कडू झाला आणि कडू असणारे विषयामुळे गोड झाले. मग ज्याचं त्यांनी ठरवायचं, ज्याला काय घ्यायचं त्यांनी ते घ्यायचं. विठाला विठाला संत मूर्ती लोकांमध्ये स्वइच्छेने आल्याबरोबर, बरं का, स्वइच्छेने येतात. तुम्ही आम्हाला यावंच लागतं. बरं, तुमच्या आमची कधी जयंती केली जाते का? तुमच्या आमची जयंती केली जाते का? बाबा केली जाते का जयंती आपली कधी? मग जयंती कोणाची केली जाते? जयंती फक्त देवाची केली जाते. लक्षात असू द्या. संतांची जयंती केली जात नाही. कधी आठवलं का? कुठं वाटलं का संतांची जयंती आहे? संतांच्या जयंतीचा कार्यक्रम कधी कुठं झालात का? कधी पाहिला, कुठून ऐकले का? कारण संतांची जयंती होत नाही. संत स्वइच्छेने येतात म्हणून त्यांची जयंती होत नाही. आणि तुमचं आमचं होतं काय? वर्ष श्राद्ध, जीवाचं वर्ष श्राद्ध. आणि संतांची जी होती ती पुण्यतिथी. काय होती? पुण्यतिथी होती. आता ऐका, संत स्वइच्छेने आलेत, तुम्हा आम्हाला विनंती केली, तुम्हा आम्हाला सांगितलं, बाबा भगवंताने तुम्हाला सुंदर असा नरदेह दिलेला आहे, त्या नरदेहाचं जन्मात येऊन सार्थक करा. म्हणजे काय करा? ज्या ठिकाणी नामचिंतन चालतंय, ज्या ठिकाणी कथा चालते, हिंदू धर्म संस्कृतीचा त्रिकाल संध्या तरी म्हणा, सकाळ दुपार संध्याकाळ. दुपारच्या आपल्याला करत नाही पण सकाळ संध्याकाळ तरी त्रिकाळ संध्या म्हणायला सांगितलेली हिंदू धर्म भागवतामध्ये. आता मला एक सांगा, गळ्यामध्ये आपली माळ किती महिन्याची आहे? 108च का हो?
108च का? माळ आहे माळकरी भाऊ 108 का 108? एखाद्याने प्रश्न विचारला तुम्हाला 108च का? पहा भागवतामध्ये स्पष्ट म्हणलेले 108 वेळा भगवंताचं नामस्मरण झालं पाहिजे. सकाळचं 108 वेळा, संध्याकाळचं 108 वेळा, बरं का? ते पण नामचिंतन कसं झालं पाहिजे. मी अनेक ठिकाणी जपमाळा पाहिजे. जपमाळा कशी करतो आपण? कुठल्या बोटाने करतो? परमार्थ करताना काही काही गोष्टी लक्षात घ्या बरं का. लगड बाबा, जपमाळ करता तुम्ही जप करता का? कशी कर? कोणत्या बोटाने करता? ह्या बोटाने जपमाळ करायची असती, बरोबर ना? मी काही काही ठिकाणी पाहिले ते असं घेतात, काय करतात मला तेच काही कळत नाही बाबा. काय जपतात काय? तो भगवंत प्रसन्न होणार आहे, कोणा आपला नाव ठेवायचे नाहीये. पण हे काय असं? हे मुस्लिम बांधवांची जपमाळा. मुस्लिम धर्मामध्ये अशी जप केली जाते. जप करायचं असेल तर असं जप करायला पाहिजे. ही पहिली शिकवण. हरी भगवंताचं नाव सकाळी 108 वेळा, संध्याकाळचं 108 वेळा, बरं का? भगवंताचं नाव 108 वेळा गीतेमध्ये झाले. 108 वेळा नामस्मरण केलं. हे वर्मन ज्ञानोबरायला कळलं, तुकोबरायला कळलं, म्हणून भगवंताने गीता सांगितली. गीतेमध्ये 108 वेळा भगवंताचं नामस्मरण आले. ज्ञानोबराने त्याच्यावरती प्राकृत केलं. प्राकृत करून त्याच्यावरती हरिपाठ निर्माण केला. त्या हरिपाठामध्ये विठ्ठल विठ्ठल हरिपाठामध्ये हरी हे अक्षर किती वेळा आलं? किती वेळा आलं? महिला मंडळ किती वेळा आलं? आम्ही हरिपाठाची पुस्तकच महाराज वाटत नाही, तो वाचत नाही, ते काय आम्हाला माहिती. जसे तुळशीची माळ 108 म्हणायची आहे, तसं हरिपाठाचं ध्रुवपद आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हरी हे अक्षर 108 वेळा आलेले आहे. म्हणून त्या 108 वेळा हरिपाठाचा सकाळी 108 वेळा, संध्याकाळी 108 वेळा जर नामस्मरण केलं तर काय होतं? माऊली सांगतात, पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना. युग, त्रेतायुग, द्वापरयुग, हे कलियुग आहे. मग सगळे जे ज्या वेळेस देवाने 10 अवतार घेतले त्या वेळेस तुकोबराय नव्हते का? मग कोणकोणत्या अवतारात होती? कोण कोण सांगत त्याला मी 1000 रुपये देतो, बोटवर करा. मग आपलं हिंदू धर्मातला भाग होते. आपलं ज्ञानोबराय तुकोबरायचं ब्रीद आहे. आपण आहेत, मी 1000 रुपये देणार. कोण कोण होते तुकोबराय त्रेतायुगामध्ये? नाही सांगतायत? मी सांगणार 2000 रुपये द्या, सांगा मला द्या सांग. मी सांगतो ऐका. त्रेतायुगामध्ये तुकोबराय अवतारामध्ये त्यावेळेस कोण होते? भक्त प्रल्हाद. कोण होते? पहिला अवतार तुकोबरायचा भक्त प्रल्हाद. कोणाच्या पोटी जन्माला आले? राक्षसाच्या पोटी जन्माला आले. हो, कोणाची राक्षस? कोणता? हिरण्यकश्यपू राक्षस. तिच्या पोटी भक्त प्रल्हादासारखं रत्न जन्माला झालं. पुण्याई कुणाची होती? आईची होती, बापाची अजिबात नव्हती. हो, कायादूच्या पोटी जन्माला आले. कायादू होती, कायादूच्या पोटी जन्माला आले भक्त प्रल्हाद. हो, धन्य महाराज जन्मले संसारी, जे घ्याती अघ्याती अंतरी नारायण. नारायण गाये नारायण द्याय, धन्य माय त्याची प्रसवली. प्रसवली तया कुळाचा उद्धार, तो तर निर्धार नारायण. कुळाचा उद्धार करणारा भक्त प्रल्हाद जन्माला आला. पुण्याई बापाची नाही, पुण्याई आईची. सात्विक मुलं जन्माला येणं, गुणवान मुलं जन्माला येणं, दानशूर मुलं जन्माला येणं, भाग्यवान मुलं जन्माला येणं, याला देखील आई बापाचं पाप असतं. आईच्या पापाने सात्विक मुलगा जन्माला येतो, वडिलांच्या पापाने गुणवान मुलगा जन्माला येतो, वंशाच्या पापाने दानशूर जन्माला येतो आणि स्वतःच्या पापाने भाग्यवान जन्माला येतो. याच्या उलट आईच्या पापाने उन्मत्त आणि पापी मुलगा जन्माला येतो, वडिलांच्या पापाने मूर्ख मुलगा जन्माला येतो,
वंशाच्या पापाने कंजूस मुलगा जन्माला येतो, स्वतःच्या पापाने दरिद्री जन्माला येतो. विठ्ठल पहिला अवतार ही सात्विक मुलं. बाप राक्षस होता, आई सात्विक होती, कयादी होती, परमार्थिक होती, नित्यनेमाने भगवंताची सेवा करायची. आणि ती सेवा करत असताना नारद मुनीच्या आश्रमामध्ये भक्त प्रल्हाद आईच्या उदरात होती. आणि आईच्या उदरामध्ये असताना कयादू काय स्टार प्रवाहाचे कार्यक्रम पाहत नव्हती. नारायण 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 म्हणत होतो. तिच्या आटलातला गर्भ असणारा उदरातला असणारा भक्त प्रल्हाद नारायण नारायण. भक्त प्रल्हाद पहिला अवतार. राम अवतारामध्ये दुसरा अवतार अंगद, तिसरा अवतार उद्धव, चौथा अवतार नामदेव महाराजांचा आणि पाचवा अवतार जगद्गुरु तुकोबर आहे. किती अवतार झाले? 5 झाले. कलियुगामध्ये 2 अवतार घेतले, नामदेव महाराज आणि जगद्गुरु तुकोबर आहे. ते तुकोबराय ज्या वेळेस देवाबरोबर अवतार झाले त्या वेळेस पासून ताव होते. मग म्हणून तर तुकोबराय तुमच्या आमच्यासाठी कलियुगामध्ये सोयीच्छेने येतात आणि यावं लागतात. आणि ज्या वेळेस या पृथ्वीवरती अधर्म बळकतो, माणसं माणसात राहत नाही. तुकोबराय तर सरळ कोणी ऐकलं नाही ना ऐकते. कोणी बटकीचे पुढे शिंदळीचे रडतील, पुढे रडणार आहेत. आता हवस माझ्या काय करायची ती 3 विकारांनी करून घ्या, पण पुढं रडणार आहेत. तुकोबराय सांगतात ते रडणार आहेत. मग यांच्यासाठी काय करायचं असेल तर बाबा आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. आपल्या आयुष्याचा नाश करू नका हो. आता तरी सावध व्हा, सावध व्हा. सावध व्हायला सांगितलंय. सावध झालो आलो हरीच्या जागरणा. संत सावध झाले, वारकरी सावध झाले म्हणून तर कीर्तनाला हित आले. सावध झाले म्हणून सप्त्याला जातात, सावध झाले म्हणून भजनाला जातात, सावध झाले म्हणून देवाचं नामचिंतन करतात, सावध झाले म्हणून नित्यनेमाने भक्ती करतात, सावध झाले म्हणून हरिपाठ करतात, आणि सावध झाले म्हणून एकाच ठिकाणी बसून स्वाध्याय करतात, आणि सावध झाले म्हणून गुरुचं वर्णन करतात आणि गुरुचं अधिष्ठान करतात. जे लोक सावध झालेत त्यांना देव सावध करतो, संत सावध करतात. मग संत स्वइच्छेने तुमच्या आमच्यासाठी मूर्ती लोकांमध्ये येतात आणि आपल्याला भक्ती मार्गाला लावतात. आणि असं भक्ती मार्ग करत असताना, ज्ञानदान करत असताना, नाम येणे करत असताना, ज्या वेळेस धर्मावरती अधर्म येतो त्यावेळेस भगवंत अवतार येत असतो. हे जगद्गुरु तुकोबराय बंगच्या प्रथम चरणामध्ये सांगतात. धर्म रक्षणाया अवतार घे, धर्म रक्षणाया अवतार घे. देवाने अवतार घेतले, देव आले. कलियुगामध्ये देव येत नाही, पण देव कलियुगामध्ये संतांच्या वचनावरती जर अति होत असेल तर कलियुगामध्ये सुद्धा देव येतो. विठ्ठल विठ्ठल म्हणून ती जयंती. विठ्ठल 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 बरं का. मुद्दा लक्ष देतोय. हा धर्म बळकला, पाप वाढत चालली. बरं का, पाप वाढत चाललं, पुण्य कमी पडत चाललं. पाप पुण्याची बरीच केली तर पापाचा तराजू वर गेला, पुण्याची खाली गेली, अधर्म वाढत गेला. हे मी नाही सांगत, गीता सांगते. आणि गीता सांगत असताना भगवंतांनी सांगितलेला अर्जुनाला श्लोक आहे. अर्जुन सांगत असतो, देवा एवढं तू कार्य करतो, मग तू एवढं कार्यासाठी किती युगामध्ये अवतार झालेत? तुकोबराय सांगतात 4 वेदाला कळला नाही. गणित करा आता, ऐका. 4 वेदाला कळला नाही, 6 शास्त्राला कळला नाही, 18 पुराणेला कळला नाही. कळला का? किती झाले? 28. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणे, त्याला कळला नाही. मग तुम्हाला कळलं का? या त्यांना कळलं नाही.
तो भगवंत दत्त रूपाने आपल्या समोर आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. तो भगवंत आपल्याला गीतेमध्ये अर्जुना रूपाने आम्हाला बोध देतो. काय बोध देतो? यदा यदा हि धर्मस्य ग्लानी भवति भारत अभ्युत्तम अधर्मस्य तदात्मनं सृजाम्यहं परित्रायण साधु विनाशायन दुष्कृतम धर्म संस्थापनार्थाय संभवानी युगे युगी. प्रत्येक युगामध्ये भगवंत अवतारित होत असतो. भगवंत अवतारित होत असताना भगवंत धर्माचंच काम करण्यासाठी अवतारतोय. खोट्याच्या अवतारासाठी भगवंत येत नाही. आता प्रश्न विचार सागर ग्रंथाकडे जाऊया बरं का. धर्म म्हणजे काय? पटकन बोला. धर्म म्हणजे काय? धर्माची व्याख्या काय? आपल्याला धर्माची व्याख्याच आपल्याला आपल्या हिंदू धर्मामध्ये आपला धर्म कोणता? हिंदू धर्म. धर्म म्हणजे काय? धर्मो रक्षिती रक्षितः गीता सांगते. धर्म म्हणजे काय? धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. तुकोबऱ्या सांगतो धर्माचं पालन करायचंय. आता धर्माचं पालन करण्यासाठी काय करायचं? सत्य बोले मुखे दुखले अनेकांचे दुःखे. पहिला धर्म आहे मुखाने सत्य बोलायचं. दुसरा धर्म काय आहे? खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. आता ऐका प्रश्न असा निर्माण होतो बर का गराडे बाबा, दुष्टांवर देखील प्रेम करायचं का? काय मत आहे तुमचं? काय मत आहे बा? करायलाच पाहिजे ना. कसं करायला पाहिजे? कसं करायला पाहिजे? त्यासाठी कृष्ण नीती वापरायची. कृष्ण नीती. अवेअर करायचं नाही. भगवान सांगतात त्यांचा अवेअर करायचं नाही. जे जे भेटे भूत ते ते माने भगवंत. हा भक्ती योग निश्चित झान माझा. काय सांगितलेलं गड बाबा? जे जे भेटे भूत ते ते माने भगवंत. हा भक्तियोग निश्चित जाण माझ्या. मग जर खळ लोक जर भेटली मग त्यांच्यासाठी काय करायचं? चांगल्या धर्माच्या कार्यासाठी एक सांगू का गराडे बाबा, तुमचं उत्तर बरोबर आहे. त्याचा आदरच करायचा. का करायचं? पण त्या ठिकाणी कृष्ण नीती वापरायची. कृष्ण नीती म्हणजे काय? आता ऐका. कृष्ण नीती लिहून ठेवा किंवा आचरणात आणा. खरं कधी बोलायचं आणि खोटं कधी सांगायचं नाही. याला कृष्ण नीती म्हणतात. विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. हो आलं लक्ष. कृष्ण नीती काय म्हणते? खरं कधी बोलायचं नाही आणि खोटं कधी सांगायचं नाही. ह्याचा अर्थ काय बाबा? तुमच्या वाचण्यात येतं स्वाध्यायामध्ये. काय अर्थ त्याचा सांगायचं? भगवान श्रीकृष्ण गुरुजी सांगतात, अरे दुर्योधना तो धर्माकडे जा. धर्म तुला हे करण, धर्म तुझं रक्षण करण. पण पाहा ना, पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. खरं कधी बोलायचं आणि खोटं कधी सांगायचं नाही. कृष्ण नीती. आपल्याला धर्मावतार करायचा आहे. ऐकून घ्या. धर्म म्हणजे काय तिथपर्यंत पोचायचंय. आणि धर्मासाठी देव अवतारित होत असतो बरं का. खरं कधी सांगायचं नाही, खोटं कधी बोलायचं नाही. धर्मराजाकडे दुर्योधनाला भगवान श्रीकृष्ण म्हणले जा म्हटले. दोघं जण गेले एकत्र बसले. काय झाले? एकत्र बसले. भगवान श्रीकृष्णाने सांगितले एक काम करा धर्मा, तुमचा वाद आम्ही 2 मिनिटात संपवतो. सगळेजण जा. दुर्योधनाला सांगितलं जा म्हणले सगळे साधू मंडळींना घेऊन ये. कोणाला घेऊन ये? साधू मंडळींना घेऊन ये बरं का. कोणाला? वारकऱ्यांना घेऊन ये. दुर्योधन गेला. दुर्योधनाला कुठलेच साधू दिसले नाही. साधू असून त्याला दिसले नाही. पहिलं कारण लक्षात घ्या. धर्माला सांगितलं जा सगळे दुष्ट लोक घेऊन ये.
धर्म गेला. धर्माची वृत्ती चांगली होती, त्याला दुष्ट देखील चांगले दिसत होतं. पण दुर्योधनाची दृष्टी वृत्ती ही वाईट होती, तर साधू त्यांना वाईट दिसत होता. तसं प्रत्येकाच्या जीवनामध्ये असणारी वृत्ती, प्रत्येकाच्या चित्तामधलं मन, हे मन जर आपलं जर वाईट जर असेल, तर त्या मन समोरचा माणूस पाहणारा किती स्वच्छ जरी असला, तो त्याच्या वृत्तीगतीने त्याला तसाच दिसतो. याला म्हणतात कृष्ण नीती. खरं म्हणून असल्या लोकांना खरं कधी बोलायचं नाही, खोटं कधी सांगायचं, हे आपलं धर्मशास्त्र सांगते. आणि धर्मशास्त्रानुसार अशा लोकांबरोबर तुकोबरे सांगतात, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. त्यांचा अव्हेर करायचा नाही, त्यांना दूर लोटायचं नाही. त्यांना तेव्हा दत्तप्रभू केव्हा त्यांना बुद्धी देईल, त्यावेळेस त्यांच्यामध्ये मतप्रेम वर्तील, त्यांचं साकृत जागा होईल. आणि त्यांना जेव्हा कळेल की आपण नाही गड्या, आपण कुठेतरी चुकतोय, आपण कुठेतरी हे करतोय, त्याच्यासाठी त्यांना जेव्हा धर्म कळेल तेव्हा त्यांचं मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. माग काही पाप झालं ते पाहू नका. आता तरी तुम्ही धर्मरीतीने चाला. आणि धर्मरीतीने चालल्या असल्या कारणाने देव तुमच्या बरोबर असतो, धर्माच्या कार्यासाठी तुमच्या बरोबर असतो. म्हणून तुकोबर आपल्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात, धर्म रक्षावया अवतार घेशी. आणि अवतार घेऊन काय करतो, आपुल्या पाळीशी भक्त झाला